तर जय महाराष्ट्र भावांनो, सर्वांना नमस्कार. मित्रांनो बघा या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा बलांची लिस्ट लागलेली आहे. परीक्षणाची हजर होणारे पुरुष उमेदवारांना सूचना. तर मित्रांनो बघा या ठिकाणी लिस्ट आहे जी छत्रपती संभाजीनगरची बलगट क्रमांक 14ची आहे मित्रांनो. IRB 1मध्ये जी मुलं सिलेक्टेड झालेली आहे सातारा परिसरमध्ये सेंटर आहे मित्रांनो आपलं. तर मित्रांनो बघा तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देतो. काही मुलांना मेसेज नाही आला असेल पण हा लिस्टमध्ये नाव आहे मित्रांनो. तर बघा या ठिकाणी मी अगोदर व्हिडिओ बनवले आहे पण त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटचा आहे मित्रांनो, कारण ट्रेनिंगला तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला माहिती मी देत राहीन. पण आता तुमचा शेवटचा व्हिडिओ मी बनवत आहे मित्रांनो MSFचा. तर बघा या ठिकाणी जे तुमचा 45 दिवसाचा कालावधी आहे आणि तो 22/12/2025 रोजी तुम्हाला सकाळी तिथं 8 वाजता बोलण्यात येणार आहे मित्रांनो. तर काही टेन्शन नाही घ्यायचं. तुम्ही तिथं लवकर जा. लवकर गेल्यानंतर तुम्ही अगोदरच्या दिवशी जेवण वगैरे घेऊन जा. तिथे एका दिवसाचं काय असेल ते घेऊन जायचं. तर बघा या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं आलेलं आहे. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अगोदर, की मित्रांनो उमेदवाराकडून सिक्युरिटी डिपॉझिट ₹15,000 तुमच्याकडून घेत आहे. त्यातील ₹5,000 तुम्हाला रिफंड केले. तुमचा जेव्हा 11 महिन्याचा कंत्राट जेव्हा तुम्ही ट्रेनिंग केल्यानंतर जॉइनिंग होशाल तेव्हा 11 महिन्याचा तुम्ही पूर्ण केलेला कॉन्ट्रॅक्ट तेव्हा तुम्हाला परत मिळतात. तर मित्रांनो बघा या ठिकाणी 3 म्हणजे बघा परीक्षण केंद्रामध्ये हजर झाल्यानंतर उमेदवारांना परीक्षणासाठी परीक्षण कालावधी खालीलपैकी पी-टी मी तुम्हाला अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, की तुम्हाला पी-टी किट भत्ता ₹1450 परत मिळतो. पण अगोदर तुम्हाला घ्यावा लागतो. तर तुम्ही ट्रेनिंग सेंटरवर तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी तुम्ही बघा खाकी पॅन्ट 2 नग, पांढऱ्या रंगाची पी-टी शर्ट, ब्लॅक सॉक्स 2 जोड, ब्लॅक रंगाचा पी-टी शूज नसला तरी आपला तो आपला सेगाचा घ्यायचा तो खाकी कलरचा आहे आणि ब्लॅक लायनॉन बेल्ट. बेल्ट जर तुम्ही नाही घेतला तरी काही विषय नाही, तुम्हाला आपल्या युनिफॉर्मवरती भेटतो. आणि अगोदर तुमचं जर झालं असेल तर दंड वगैरे घेऊन जायचा दंड आणि ते, कारण तुम्हाला लाठी चार्जमध्ये तुम्हाला काम आहे तो नंतर तुम्हाला भेटतोच. तर मित्रांनो बघा या ठिकाणी ही आहे आपली सिक्युरिटी डिपॉझिट तुमची खाली बघा. हे तुम्ही सर्वजण वाचून घ्यायचा आणि बघा मेन मुद्दा म्हणजे प्रशिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे बघा. या ठिकाणी मी अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, की पॅन कार्ड, आधार कार्ड यांचा मूळ प्रती प्रत्येकी एक झेरॉक्स तुम्ही काढून घ्यायचे. स्वतःचे पासपोर्ट फोटो पण तिथं घेऊन जायचे. आणि बघा साहित्य, कपडे, स्वतःचे खर्चाचे पैसे, बेडरोल, ताट, वाटी, स्टील ग्लास, बकेट व मग अंघोळ करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण सांगितलं मी माहिती अगोदर व्हिडिओमध्ये. आणि त्याचबरोबर बघा या ठिकाणी बघा खाली जसं तुम्हाला मेसेज आला होता डॉक्युमेंटचा, तुम्हाला 10 दिवसाचा तुम्हाला टाईम दिलेला होता. त्या ठिकाणी बघा या ठिकाणी 10वा क्रमांकाचं बघा. उमेदवारांची शारीरिकदृष्ट्या परीक्षणासाठी सक्षम असलेल्या चिकित्सा सिव्हिल अथवा शासकीय रुग्णालयात अथवा सिव्हिल हॉस्पिटल यांनी दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच खालील प्रामाणिक तपासणी केलेले वैद्यकीय अहवाल सादर करायला आवश्यक आहे. मित्रांनो बघा काही मुलांचे मेसेज येत होते, की सर आम्हाला अनफिट केलं आहे. काही डोळ्याच्या आईसमध्ये काही अनफिट केलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो दुसरं त्यांना ॲडमिट केलं की सरांना एवढं म्हणा, की आमचं काही एवढं हे नाही आहे म्हणा. सरांना म्हणा, की आमचं एवढं काही MSFचं एवढं काही स्ट्रिक्ट नाही आहे, पण तरी पण तुम्ही कॉम्प्रोमाईज करून आपलं सर्टिफिकेट घ्या मित्रांनो. तुम्हाला सगळं एवढ्या एवढ्या गोष्टी करणं आवश्यक आहे आणि त्यांच्याकडून काहीही करून तुम्ही सर्टिफिकेट घ्या. कारण तुम्हाला ते त्याच्याशिवाय तुम्हाला आतमध्ये घेत नाही आणि जॉइनिंग होऊ शकत नाही. हे खाजगी डॉक्टरचे वैद्यकीय प्रमाणपत्र तिथे धरले जाणार नाही. ते खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र ते चालणार नाही मित्रांनो. तरी पण तुम्ही काही करून त्यांनी ज्या अटी सांगितलेल्या आहे त्या अटी पूर्ण करा. कारण त्या अटी खूप बेकार आहे आणि तुम्हाला जर नसेल तुमच्याकडे प्रमाणपत्र जायचं दुसऱ्या जिल्ह्यातून जाऊन तुम्ही करून घ्या. उमेदवारांनी त्यांना काही थोडंफार सरांना मदत करून काहीतरी करून तुम्ही ती सर्टिफिकेट तुमच्याकडे फिटनेस सर्टिफिकेट घेऊन या मित्रांनो. हे बघा या ठिकाणी उमेदवारांनी परीक्षेला येताना वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली सहस्त्र अटी नियम चरित्रपद सोबत आणण्यात आवश्यक आहे. जर नाही आणलं तर तुम्हाला तिथं देताच म्हणा सेंटरला त्यांच्या घरातच आपले जवान तिथं त्या ठिकाणी आपला सहसंचालक आणि हेड गार्ड आणि एक SG तुम्हाला तिथं सांभाळण्यासाठी तुम्ही देखभाल करण्यासाठी तिथं राहतात सेंटरला आपल्या. तर बघा मित्रांनो ज्या मुलांचं या लिस्टमध्ये नाव असेल ही लिस्ट फक्त छत्रपती संभाजीनगरची आहे. बलगट क्रमांक 14 सातारा परिसर. मित्रांनो त्या ठिकाणी माझी स्वतःची ट्रेनिंग झालेली आहे. तिथं काही अडचण आल्यास तुम्ही मला फोन करा मित्रांनो. माझा नंबर तुम्हाला सांगतो 7721913656. मित्रांनो त्या ठिकाणी खूप आमची दिगाय सर ओळखीचे आहे. ते खूप चांगल्या प्रकारे तुमची ट्रेनिंग करून घेतात. मित्रांनो बघा या ठिकाणी जी लिस्ट आहे या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का बघा. खूप मोठी लिस्ट आहे मित्रांनो. कमीत कमी 545 मुलं या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला घेतलेले आहे. त्याचबरोबर आता येणारी पोलीस भरती बी आपल्या या कालावधीमध्ये आहे. पण ज्या मुलांचं ग्राउंड वीक आहे त्या मुलांना जाऊ शकता मित्रांनो तिथं ट्रेनिंगसाठी. कारण त्याचं ग्राउंड खूप चांगलं आहे. वेळ भेटतो तुम्हाला दर रविवारी तुम्हाला सुट्टी असते
आणि त्याचबरोबर तुम्हाला बाहेर जाण्याची परवानगीसुद्धा दर रविवारी मिळतात मित्रांनो. आणि तिथं कॅन्टीनसुद्धा खूप चांगलं आहे. ज्या मुलांचं संभाजीनगरला झालेलं आहे त्यांचं खूप ताण नाही आहे मित्रांनो. तिथं DI सर खूप भारी आहे मित्रांनो. पण खास खरं तर तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, त्या ठिकाणी सगळ्यात जास्त आमच्या आवडीचे आमच्या स्क्वॉडचे जे DI होते राम सर, ते खूप भारी होते आणि सर्व सर खूप चांगले होते तिथं शिकवण्यासाठी तुम्हाला. पण मित्रांनो जितका तुमचा रगडा होईल तितका तुम्ही तगड्या होणार मित्रांनो. कारण तिथं DI सर तुम्हाला तगडा नाही, रगडा करू तुम्हाला तगड्या बनवणार मित्रांनो. खूप भारी आहे तिथं संभाजीनगरला. पण डिसिप्लिन पाळणं खूप महत्त्वाचे आहे. मेस वर्किंग तिथे दररोज राहतात. तुम्हाला दर संध्याकाळी तुम्हाला 4:30 वाजता किंवा 5 वाजता तुम्हाला तुमची वर्किंग राहते. तर बघा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये ज्या मुलांचं लिस्टमध्ये नाव असेल त्यांनी हजर व्हावे 22 तारखेला सकाळी तिथं 8 वाजता. तर बघा या ठिकाणी झालेली लिस्ट आपली कंप्लीट. आता शेवटचा तुमचा मुद्दा आहे की मला खूप कमेंट येत होते की सर आम्हाला डबल पुन्हा मेसेज येईन का? तर मित्रांनो, जर तुम्ही या ट्रेनिंगला गेले नाही, परत तुम्हाला 2, 3, 4, 5 महिन्याबाद तुम्हाला मेसेज येतो. पण असा थोडा वेळ लागेल, सांगू शकत नाही. खूप वेळ लागतो. परत तुम्ही मेसेज करता की सर काही MSFबद्दल अपडेट आहे का? मित्रांनो, तर तुम्हाला एवढाच चान्स आहे की आता तुम्ही जाऊन पूर्ण करू नये ट्रेनिंग. नंतर तुम्हाला अभ्यासाला वेळ भेटला तेवढा पोलीस भरतीचा अभ्यास करा. तिथं काही इनडोअर आउटडोअरचं काही एवढं विषय नाही मित्रांनो. तिथं खूप चांगल्या प्रकारे सर तुमच्याकडून शिकून घेतात. त्याचबरोबर तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला तिथं सांगतात. तुमचा क्लास होतो. तर मित्रांनो, जर संभाजीनगरला जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तुम्ही नक्कीच जा मित्रांनो. कारण त्या सेंटरसारखं सेंटर तुम्हाला कुठे मिळणार नाही मित्रांनो. या व्हिडिओमध्ये जर लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर नक्की तुम्ही जा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला माझा आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअरसुद्धा करा, लाईकसुद्धा करा आणि कमेंट करा. तुम्हाला काही अडचण आली संभाजीनगरला तर आम्हाला हे करा मित्रांनो. सर तुम्हाला गेल्यानंतर आम्हाची माहिती देईनच. आम्ही तुम्हाला सरांना कॉल करूच. तिथं नवीन बॅच आलेली आहे, आमची मुलं आहे MSFचे सर, त्यांना थोडंफार स्ट्रिक्ट थोडं जीव लावा. आमची तिथं खूप ओळखीचे सर आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला मी माहिती सांगितली ही तुम्हाला माहिती पूर्ण करा. आणि या माहितीनुसार तुम्ही तिथं सगळे डॉक्युमेंट वगैरे सगळं साहित्य तुम्ही घेऊन जा. राहण्याचं तुम्ही चादर वगैरे, ब्रश, सेविंगची क्रीम, सगळं तिथं डिसिप्लिनला पाळणं पडतं मित्रांनो. एक शूज घेऊन जा तुम्हाला आपला बाहेर फिरायला जाणं असेल तर तिथं. आणि तिथे का संभाजीनगरमध्ये 17 परिसरमध्ये खंडोबा मंदिर खूप प्रसिद्ध आहे. दर हप्त्याला तुम्हाला बाहेर फिरायला नेतात. त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल. तुम्हाला तिथं गेल्यानंतर तुम्हाला कळेल काय आहे ते. मित्रांनो, जर आपल्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअरसुद्धा करा. जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो.